पण आज शेतकऱ्याच्या अडीअडचणीच्या काळामध्ये या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या आणि छोट्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जाणारा पैसा हा अडीअडचणीला त्याला कामाला येतो। आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की महाराष्ट्रामध्ये आपण लवकरच हे 3000 रुपये त्यात अजून वाढ करणार आहोत, म्हणजे वर्षाला 15000 रुपये हे आमच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या योजनेच्या माध्यमातून निश्चितपणे त्या ठिकाणी जातील। शेतकऱ्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी, तुम्हाला वर्षाला आता 15000 रुपये भेटणार। आत्ताच आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वात मोठी घोषणा केलेली आहे। तर तुम्हाला जे दुर्बल, वंचित, जे छोटे शेतकरी आहेत, ज्यांना आर्थिक अडचण उद्भवते, अशा लोकांना वर्षाला 15000 रुपये भेटणार अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितली आहे। तर आता ही योजना कोणती आहेत, त्यासाठीचा लागणारे कागदपत्रे कोणती आहेत, नंतर तुम्हाला कोणकोणते अटी आणि नियम आहेत, नंतर तुम्हाला अर्ज कसा करायचा, याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे। व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा होणार आहे, त्यामुळे सर्व लक्ष देऊन व्हिडिओ पाहायचा आहे। तर तुम्ही कोणतेही एक जरा तर व्हिडिओ स्किप केला तर तुम्हाला याचे 15000 रुपये कसे भेटणार आहेत, नंतर त्याचे अटी आणि नियम काय आहेत, नंतर तुम्हाला कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत, नंतर अर्ज कसा करायचा, याची तुम्हाला अपुरी माहिती मिळेल। त्यामुळे तुम्हाला अर्ज भरण्यास अडचणी येऊ शकतात। तर तुम्हाला अर्ज कसा करायचा, काय करायचा, याची थोडक्यात तुम्हाला माहिती शकतो। तर आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस यांनी माहिती सांगितली आहे की जे दुर्बल, आर्थिक आणि दुर्बल, नंतर जे लहान शेतकरी आहेत, त्यांना जे वेळोवेळी शेती पिकासाठी, नंतर वेगवेगळ्या गरजेसाठी त्यांना कर्ज उचलावं लागतं, तर त्यांच्या कर्जाचा थोडासा भार कमी व्हावा म्हणून वर्षाला आता मोदी सरकार आणि आपले फडणवीस सरकार तुम्हाला वर्षाला 15000 रुपये देणार आहे। तर तुम्हाला टप्प्याटप्प्याने याचे पैसे भेटणार आहेत। तर तुम्हाला सुरुवातीला 3-3 हजार रुपयाने हे पैसे तुम्हाला वर्षाला भेटणार आहेत। त्यासाठी तुम्हाला कोणकोणती कागदपत्र लागणार आहेत हे तुम्हाला थोडक्यात सांगतो। तर तुम्हाला लक्ष देऊन व्हिडिओ पाहायचा आहे। तर तुम्हाला जी नमो शेतकरी योजना आहे, त्या नमो शेतकरी योजनेतून सुद्धा तुम्हाला 2-2 हजार रुपये तुम्हाला भेटतात। तर तुम्हाला दुसरी सुद्धा महाराष्ट्र सरकारने योजना काढली, ती म्हणजे शेतकरी सन्मान योजना। तर या सन्मान योजनेचे सुद्धा तुम्हाला पैसे भेटणार आहेत। आता दुसरी कोणती योजना आहे याच्याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे। तर तुम्हाला शेतकऱ्यासाठी तुम्हाला कोणती कोणती कागदपत्र लागतात ते आपण सांगूया। तर तुमचं आधार कार्ड हे सर्वसामान्य जिथे जाईल तिथे ते आपल्याला आधार कार्ड लागतं। तर आधार कार्ड असणं अतिशय गरजेचं आहे। जे आधार कार्ड जे आपण योजनेचा लाभ घेणार आहेत, त्या योजनेचं जे नमो शेतकरी योजना, नंतर जी PM किसान योजना, त्यावरती ते नाव आहे, तेच नाव तुमच्या आधार कार्डवर आहे, ते सुरुवातीला तपासून घ्यायचं आहे। तर तुम्हाला दुसरं सर्वात महत्त्वाचं कागदपत्र लागतं म्हणजे तुमचं बँक पासबुक। तर बँक पासबुकचं असणं सुद्धा अतिशय गरजेचं आहे। जर जे आधार कार्डवरती नाव आहे तेच बँक पासबुकवरती आहे, अतिशय पाहून घ्यायचं आहे। कारण काय की तुम्ही जरा तर तुमच्या बँक पासबुकमध्ये आणि आधार कार्डमध्ये नावामध्ये फरक आढळल्यास तुम्हाला ज्या योजनेचे जे 15000 रुपये भेटणार आहेत, ते 15000 रुपये तुम्हाला भेटणार नाहीत। तर तुम्हाला दुसरं महत्त्वाचं, अतिशय महत्त्वाचं कार्ड लागतं म्हणजे फार्मर ID कार्ड। तर तुम्ही ह्याच्या अगोदर सुद्धा तुम्ही PM किसान योजनेचा हप्ता घेतला असाल, नंतर नमो शेतकरी योजनेचा हप्ता घेतला असाल, पण तुम्हाला इथून पुढे जे फार्मर ID कार्ड आहे, ते फार्मर ID कार्ड असल्याशिवाय तुम्हाला इथून पुढे तुमचा हप्ता भेटणार नाही। तर तुम्हाला फार्मर ID कार्ड कसं काढायचं याच्याबद्दल सुद्धा तुम्ही माहिती दिलेली आहे। तर मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये याची लिंक देतो। तर फार्मर ID कसं काढायचं याची संपूर्ण माहिती त्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे। तिथं जाऊन तुम्ही फार्मर ID कार्ड कसं काढा याचा व्हिडिओ सुद्धा तुम्ही तिथं जाऊन पहा। तर दुसरं पाहायला महत्त्वाचं डॉक्युमेंट चौथं लागतं, ते म्हणजे शेतकऱ्याचा 7/12, म्हणजे ज्याच्या नावावर शेती आहे त्यांना जो शेतकऱ्याचा 7/12 असतो, तो शेतकऱ्याचा 7/12 असणं अतिशय गरजेचं आहे। तर तुम्ही ज्याचं आधार कार्ड आहे तेच तुम्ही 7/12वरती ती जमीन आहे का, त्यांच्याच नावावरती आहे का, तुम्ही भाड्याने जमीन घेतली, याच्याबद्दल सरकारला जाणून घ्यायचं असतं। त्या तुम्हाला दुसरं महत्त्वाचं तुम्हाला 7/12 असणं अतिशय गरजेचं आहे। तर 5वं, पिकाची माहिती। तुम्ही कोणकोणत्या शेतामध्ये कोणकोणती पिके घेता, ज्वारी घेता का, बाजरी घेता, ऊस घेता, बागायत शेती, तर तुम्ही वेगवेगळी कोणती पिके घेता याच्याबद्दल माहिती असणारी, पिकाची माहिती असणारा फॉर्म सुद्धा अतिशय असणं गरजेचं आहे। नंतर तुम्हाला 6व्या क्रमांकाचं डॉक्युमेंट लागतं, म्हणजे तुमचं पॅन कार्ड। पॅन कार्ड असेल तर, उपलब्ध असेल तर तुम्हाला पॅन कार्ड देणं सुद्धा अनिवार्य आहे। तर शेतकऱ्याचं पॅन कार्ड काढायला सुद्धा, नंतर जे संबंधित डॉक्युमेंट आहेत त्याचे डॉक्युमेंट सुद्धा देणं अतिशय गरजेचं आहे। तर दुसरं तुम्हाला 7वं डॉक्युमेंट लागतं, ते म्हणजे रेशन कार्ड। तुम्ही राहता कुठे काय याची ओळख पटवून देण्यासाठी रेशन कार्ड असणं हे अतिशय गरजेचं आहे। तर रेशन कार्डवरती तुमचं उत्पन्न किती हे जाणून घेण्यासाठी जे केशरी रेशन कार्ड असतं ते 2.5 लाखापर्यंत उत्पन्न दाखवतं, जे पिवळं रेशन कार्ड आहे ते 1.5 लाखापर्यंत उत्पन्न दाखवतं। ते उत्पन्न दाखवण्याकरता दुसरं पाहायला गेलं तर आता तुमच्या अटी आणि नियम काय आहेत हे आपण थोडक्यामध्ये पाहूया। तर तुम्हाला जो महत्वाचा अट आहे ती म्हणजे तुमचा
शेतकरी असणं हे अतिशय गरजेचं आहे. अनेक लोक या योजनेमध्ये पाठिंबाच्या काळामध्ये जी नमो शेतकरी योजना असेल, नंतर जी पीएम किसान योजना अशामध्ये त्यामुळे घोटाळे करून अनेक लोक या भ्रष्टाचार करून या योजनेचा लाभ घेतलेला आहे. त्यामुळे आता अनेक लोक अटी आणि नियम कडक करण्यात आलेले आहेत. तर तुम्हाला हे शेतकरी असणं अतिशय गरजेचं आहे. त्यासाठी तुम्हाला शेतकरी आयडी कार्ड काढणं हे बंधनकारक केलेलं आहे. त्यामुळे यामध्ये भ्रष्टाचार होऊ नये म्हणून, भ्रष्टाचाराला आळा बसावा म्हणून केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार यांनी मोठे अटी आणि नियम कडक करण्यात आलेले आहेत. तर तुम्हाला दुसरं महत्वाचं, अर्ज करणारा व्यक्ती हा भारताचा नागरिक असावा लागेल. हे जर सर्वसामान्याला हे लागू लागतो नियम, म्हणजे जो तुम्ही अर्जदार हा राज्याचा रहिवासी असावा. तर तुम्ही बाहेर UP नंतर बाहेर दुसऱ्या तर तुम्ही राज्यातून आला असेल तर तुम्हाला जो योजनेचा 15,000 रुपये भेटणार आहेत, त्या 15,000चा तुम्हाला लाभ घेता येणार नाही. तर तुम्ही महाराष्ट्रामध्ये राहत असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येईल. तर तुमचे वय किती असणं हे कोणकोणते राहावे हे मध्ये पाहावे. तर 18 वर्ष किंवा 18 वर्षापेक्षा अधिक वय असणं हे अतिशय गरजेचं असेल. तर 18 वर्षापेक्षा तुमचं वय, 18 वर्षापेक्षा तुमच्या नावावर जमीन असले, आता तुम्ही 18 वर्षापेक्षा तुमचं कमी वय असलं तर तुम्हाला ते 15,000 रुपये भेटणार, ते 15,000 रुपये तुम्हाला भेटणार नाहीत. तर दुसरं पाहायला गेलं तर कृषी जमिनीची मालकी, तुम्ही ज्या नावावरती अर्ज करणार आहात त्याच नावावरती जमीन असणं अतिशय गरजेचं आहे. किमान 1 एकर जमीन असणं हे अतिशय गरजेचं आहे. तर तुम्हाला तुमच्या नावावरती जमीन असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही. तर दुसरं पाहायला गेलं तर कृषी क्षेत्रामध्ये, आणि ही योजना सुद्धा खास शेतकऱ्यासाठी आणि शेतकऱ्याच्या नावावरती 1 एकर पेक्षा जास्त जमीन असणं अतिशय गरजेचं आहे. तर याचे दरवर्षी तुम्हाला अर्ज सुद्धा निघतात. तर तुम्हाला अर्ज कसा करायचा हे तुम्हाला थोडक्यामध्ये सांगतो. अर्ज करण्यासाठी तुम्हाला महत्वाच्या 4 गोष्टी सांगितल्यात. ते म्हणजे शेतकऱ्यांना संबंधित विभागाच्या वेबसाईटवर जायचं. वेबसाईटमध्ये जाऊन तुम्हाला अर्ज करावा लागेल. अर्ज केल्यानंतर तुम्हाला अर्ज प्रक्रियेसाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन 2 मार्ग, म्हणजे तुम्ही आता बँकेमध्ये जाऊन सुद्धा तुम्हाला तिथं अर्ज करू शकता. नंतर तुमचे जे CSC सेंटर असेल, तिथं जे आधार कार्ड सेंटर असेल तिथं सुद्धा तुम्ही जाऊन करू शकता. तर तुम्हाला 15,000 रुपये कसे भेटतात हे तुम्हाला थोडक्यामध्ये जातात. जे नमो शेतकरीची योजना आहे, जे आपल्याला वर्षाला तुम्हाला 6,000 रुपये भेटतात, त्याचे 6,000 रुपये झाले. नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वात मोठी घोषणा केलेली आहे, ते म्हणजे तुम्हाला जे नमो शेतकरी योजनेचे 6,000 रुपये भेटत होते ते तुम्हाला त्यात वाढ करून तुम्हाला वर्षाला 3,000 रुपयाची त्यामध्ये वाढ, म्हणजे सुरुवातीला लवकरच आपण हे 3,000 रुपये त्यात अजून वाढ करणार आहोत. म्हणजे वर्षाला 15,000 रुपये हे आमच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या योजनेच्या माध्यमातून निश्चितपणे त्या ठिकाणी जातील. सुरुवातीला भेटत होते 6,000 रुपये आणि आता याच्यामध्ये वाढ करून तुम्हाला 9,000 रुपये असे झाले. 9,000 रुपये. आणि जे पीएम किसान योजनेचे 6,000 रुपये भेटत होते, 6,000 रुपये आणि ते 9,000 रुपये, तर तुम्हाला इथून पुढे शेतकऱ्याच्या खात्यामध्ये थेट तुम्हाला वर्षाला 15,000 रुपये भेटणार, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे. तर मित्रांनो, तुम्हाला जे डॉक्युमेंट काय काय लागतात याच्याबद्दल सुद्धा माहिती सांगितली आहे. आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल, नंतर वेगवेगळ्या गोष्टी असतील याच्याबद्दल सुद्धा माहिती सांगितली आहे. तर तुम्हाला अटी आणि नियम काय आहेत याच्याबद्दल सुद्धा माहिती सांगितली आहेत. नंतर जे नमो शेतकरी योजनेसाठी तुम्हाला कोणकोणती कागदपत्र लागलेत ते सुद्धा तुम्हाला सांगितलेत. नंतर पीएम किसान योजनेबद्दल कोणकोणती लागतात याच्याबद्दल सुद्धा माहिती सांगितली आहे. अर्ज कसा करायचा याच्याबद्दल सुद्धा माहिती सांगितली. तर मित्रांनो, ही माहिती कशी वाटली? ही माहिती आवडल्यास तुम्हाला दुसऱ्या शेतकरी मित्रांना सुद्धा जास्तीत जास्त शेअर करा. कारण काय की यांना सुद्धा 15,000 रुपयेचा लाभ घेता येईल. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडल्यास आपल्याला फ्रीमध्ये एक लाईकचं बटन असते, लाईकचं बटन लाईक करा. हा व्हिडिओ आवडल्यास दुसऱ्या लोकांना, शेतकरी मित्रांना सुद्धा शेअर करा. धन्यवाद.